नमस्कार मंडळी, मी तृषा आपणा सर्वांचं आपल्या भाऊ अँड तृषा विथ जिज्ञासा या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे गोंधळाचा। तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात, तर अशाच पद्धतीचा हा गोंधळाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। व्हिडिओमधील काही भाग जर आवडला नाही तर सोडून द्या, मनोरंजनाचा भाग म्हणून दुर्लक्ष करा, पण व्हिडिओ खूप सुंदर असा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जगदंबा आई जगदंबा तुझा गोंधळ म्हणला, तुझा गोंधळ म्हणा, माझ्या लग्नाचा गोंधळ आहे, माझ्या लग्नाचा गोंधळ आहे। हा गोंधळ तू मान्य करून घे, हा गोंधळ तू मान्य करून घे। घरातील सर्वांना सुखी ठेव, घरातल्या सर्वांना सुखी ठेव। इथून पुढचा संसार आमचा सुखाचा होऊ दे, इथून पुढचा संसार आमचा सुखाचा होईल। आमचं पोट पाणी पिकू दे, आमचं पोट पाणी पिकू दे। एक म्हणता 10 पोरं होऊ द्या, एक म्हणता 2 पोरं होऊ दे। केली सेवा तुझी मान्य करून घे, केली सेवा तुझी मान्य करून घे। काय चुकलं असेल तर मान्य करून घे, काय चुकलं असेल तर मान्य करून घे। हीच तुझ्या चरणी प्रार्थना, ही तुझ्या चरणी प्रार्थना। ओके उठा। माणसं कोण आहेत ते सगळं वाचून आणि कोणतरी राजी आहे, 5 झाले। त्यातनं जरा काय जाऊ लावायचं द्या, ओवाळून द्या, व्यवस्थित लावून आता परत तसं व्यवस्थित आता बघूया कोण काय पोरांना लागले तुमच्याकडे आता हे केलं भाऊ इकडे यायचं माझ्या कोण करायचं ते करूया। तुम्ही वापरू या तुम्ही एका
नाही नाडी बांधायची आधी. अरे फेरा फेरा हे केलं त्या शहरातील मोठे मोठे मंदिरात घातला होतो, पण आज आपण लग्नाचा गोंधळ बनून घरी घातलेला आहे आणि त्यासाठी हे 5 दिवटे नाचायला बोलवले. आता हे 5 दिवटे नाचायला बोलवलेत, पण ते दिवट्यासारखे काय नाचले नाही. तशा प्रकारे नाचले. आता या 5 दिवट्यांची नावं ठेवावेत. आता नावं ठेवायची म्हटली तर तुम्ही म्हणणारा एवढी मोठी झाल्यात, यांच्या आई वडिलांनी नावं ठेवलेली असतील, पण यांच्या आई वडिलांनी नावं ठेवलेली असून सुद्धा दिवट्या हातात घेतलं की परत त्या देवांची नावं ठेवावं लागतात. हा आईचा प्रथम पुत्र पुत्र का पुत्र 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 हा आईचा प्रथम पुत्र. गणपती म्हणायचा गणपती, पण गणपती सारखं तुम्हाला काय दिसतंय काय? गणपती म्हटलं डोक्यावर मुकुट पाहिजे, तोंडाला सोंड पाहिजे, 4 हात पाहिजे, त्यापैकी देवाला एकही साहित्य नाही. मला वाटतं सगळं कालच्या मुरगुडच्या बाजारात सगळं साहित्य इकून आलं. देवाच्या बाबाला टीव्हीच्या प्रकरणात 4 गाय मिळाल्या, त्यामुळे देवाचा 2 हात गेले तो वैरण आणायला. वैरणीचा भारा घेऊन घेऊन आता देवाचा मुकुट दबला गेला, वज्र सोसत. आणि देवाची सोड म्हणाल तर देव सामानगडावर लढायला गेला. लढता लढता दुश्मनाच्या हातात देवासह तुटली गेली आणि ती खाली अशी जमिनी लोळायला लागली. आंघोळ 8 दिवस करायची. गोळ्या देते काम करायचं. माझं गाणं वस्तू पण इथं एकट्यानं नाचायचं. पण तू कसा नाचतीस तसा नाच व्यवस्थित. बघूया चांगलं नाचायला. आणि किसात 50 रुपये असले समोर टाक. गोंधळेला नाही हा आईचा पुत्र दुसरा परसागड राम. बरोबर आहे का? बरोबर आहे. परशुराम कधी ऐकलेस काय परसागड राम? काही जाऊन तरी आला. तर हा परसागड राम न परशुराम म्हणायचा परशुराम. पण त्या परशुरामानं वडिलांची आज्ञा पाळली होती. पण हा परशुराम म्हणतो तर काय सगळे कवड्याच्या माळांचं चौंक पाहिजे, त्यापैकी देवाला एक साहित्य नाही. दारू पितोस सवा तरी जरा. तशा प्रकारे पुत्र नाव आईचा पुत्र परशुराम. पण त्या परशुरामानं वडिलांची आज्ञा पाळली होती. वडिलांची आज्ञा अशी होती की रेणुका मातेचं मुंडकं उडू म्हणून त्याला त्याच्या वडिलांनी सांगितलेलं होतं. त्यावेळेला वडिलांच्या आज्ञेनुसार रेणुका मातेचं मुंडकं त्या परशुरामानं उडविलेलं होतं. बाळ तुला जर तुझ्या वडिलांनी सांगितलं आईचं मुंडकं उडवू म्हणून उडवशील का? म्हणजे काप म्हणून कापशील का? कोणच काप म्हणून. बरोबर आहे ना? असं लगेच झालं बायकून सांगितलं चौथ्या दिवशी कापशील. लगेच झाल्यावर पुन्हा जायचं. बायकूचं ऐकणार का आईचं? आईचं 100% आईचं. टाळा वाजविला म्हणून तू उरकून जाऊ नको. पोटाचा आणि बदलणार बाहेर मागत बसायची पाळी. त्यामुळे दोघीचं पण ऐकायचं नाही तर का गोंधळीचं पण ऐकशील आईचं पोटाला उपाशी राहशील. आधीच पोट खाली आहे खाली जाणार का? माझं गाणं प्रेमाचा
आईचा एक बाचा एक. सांगितलं की ते बरोबर सांगितलं ते काय सांगते बघ त्याला तू विचारलं भोसले आताची काय हालचालच नाही करायची तसं वैयक्तिक एकटा नाचायचं त्याला पळून नाचायच नाही आता बघ की बरं बोला मोठा देव आहे त्यामुळे किती बघूया आता काय काय तिसरा खंडोबा म्हणायला. खंडोबा त्या देवाला अक्काची दिवाळीला सोडलाय म्हणायला. बघत तिथे देव दिसतोय. तशा प्रकारे देव नाव आईचा पुत्र खंडोबा. आणि खंडोबा म्हणजे की देवाच्या 2 बायका आहेत का भाऊ? करायची आहे पण आधीची आहे तिला काय नाही. मग लॉकडाऊन मध्ये बसून काय केलं काय शाळा तरी काम करशील मोदीत राहू वर्षभर दिली काम. तर तशा प्रकारे पुत्र नाव आईचा पुत्र खंडोबा. खंडोबा म्हटलं की या देवाच्या 2 बायका. पण 2 बायका असून सुद्धा बायकोला सोडून कुत्रीच्या पाठीमाला लागणारा देव म्हणजे हा खंडोबा. पण आता नाचला तरच खरा. जर देव नाचायचा असेल तर प्रत्येकाने तालावर टाळ्या वाजवायच्या. बरोबर म्हणजे बरोबर देव आपला बरोबर लोकांचं कल्याण करायला वाट लावायला नुसता कळाच काढून तर तशा प्रकारची ज्योतिबा नवा सासन काठी घेऊन नाचला तरच खरा म्हणायचा. आता मुला सासन काठी चांगली नाचायची हा काय तर ते व्यवस्थित होतंय बघ. ठेक्यात ते आहे ते पंथरला आहे.
नाही चित्र नाही सांगत. ते लावून घे. याचं ते घे बा. हा बाबा इथे पाच्या म्हणाले कळक वगैरे तुम्ही निघाला गावात जायचं इकडे बांधायला लागलं तुम्ही सगळ्या तिकडचे लोक इकडे बोलवून घ्यायचे. एखाद्याचं घर पेटलं वळी पेटली या जेव्हा ते सांगितलं तर पाण्याशिवाय का लवकर होणार नाही. बाकीची केलं जे असतं तुम्ही घेऊन येणार. कारण का पटकन दिसते. हे ऐका ऐका कशा दिसते राखेल दिसते का पटकन दिसते. हा कोचन दिसते. सांग की दोन्ही पैकी पेट्रोल नाही दिसते का राखेल दिसते. दोन्ही पण जळतोय. मोठ्यात बोल रे. कवा मुलाला जाळ लावून घेतल्याने दिसतोय. तर तशा प्रकारे पुत्र नाव आहे पुत्र पाचा पांडव खुळीचा अजून खुळीचा का शानीचा. खुळीचा का शानीचा. शानीचा. खुळीचा म्हटलं असतं मग आई तर हा पांडव खुळीचा अर्जुन म्हणाला. पण त्या अर्जुनानं जर एक बाण मारला तर सूर्याची किरण मागायची. पण ह्या अर्जुनानं जर एक बाण मारला तर 2 मिनिटं इथं थांबणार नाही. एका दिवसभर देऊन खायचं असतं. बर बर. पाचा म्हणाला पांडव खुळीचा अर्जुन. माझं गाणं वस्तू नाचायचं बरं. माझं ते मुला हे होते ना इथे. हे बघा इथे एक दादा काय व बघता वळवणी हिरडीवाल्या दादा काय व बघता वळवणी तुळजापूरला जायचं मला द्या. आणि लग्न लवकर उद्या म्हणा. आई वडील बोला की मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि बिनधास्त राहा.